नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. प्रिया अर्जुनला प्रपोज करत असते तेव्हा अर्जुन मात्र प्रियाला पूर्णपणे इग्नोर करत असतो. जेव्हा अर्जुन खुर्चीवर बसतो तेव्हा प्रिया खाली बसते आणि अर्जुनच्या मांडीवर डोकं ठेवते. अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन, मला तुझ्यासोबत आयुष्यभर राहायचंय आणि अर्जुन, तुझं माझ्यावर प्रेम तर आहे ना, प्लीज मला तू आय लव्ह यू म्हण ना. अर्जुन मात्र पूर्णपणे प्रियाला इग्नोरच करत असतो. प्रियापासून लांब पळत असतो, परंतु प्रिया मात्र अर्जुनच्या मुद्दाम मागे 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 येत असते. कारण प्रियाला अर्जुनच्या तोंडूनच वदवून घ्यायचं असतो की तो तिच्यासोबत नाटक करतोय. अर्जुन जितका प्रियाच्या लांब जात असतो तितकी प्रिया त्याच्या जवळ येत असते आणि मग त्यानंतर अर्जुन प्रियाला जोराचं ढकलतो, परंतु तरी सुद्धा प्रिया ऐकत नाही आणि अर्जुनला हक करते. अर्जुन, अरे तू लाजतोयस का? आणि गर्लफ्रेंडला आय लव्ह यू म्हणायला कसलं रे लाजायचं? अर्जुनला आता प्रियाचा खूप राग येत असतो. तो प्रियाला म्हणत असतो की स्टॉप इट तन्वी, स्टॉप इट तन्वी, तरी सुद्धा प्रिया काही ऐकत नसते. अर्जुनचा आता पारा चढत असतो. सायलीला ही गोष्ट कळत असते. सायली बाहेरून हे सगळं बघत असते, परंतु तो सगळा प्रकार सायलीला काही बघवत नसतो. कारण प्रिया जास्तच अर्जुनच्या जवळ जात असते, तर प्रिया मात्र काही ऐकायला तयार नसते. अर्जुन जिथे जिथे जात असतो तिथे तिथे प्रिया त्याच्या मागे मागे जात असते, त्याचा रस्ता अडवत असते. आय लव्ह यू म्हण, आय लव्ह यू म्हण, फक्त एकच मागणी करत असते. अर्जुन प्रियाला म्हणत असतो की तन्वी प्लीज हे सगळं थांबव, प्लीज हे सगळं थांबव, परंतु प्रिया मात्र म्हणत असते की नाही अर्जुन, तू मला जोपर्यंत आय लव्ह यू म्हणत नाही तोपर्यंत मी काय तुला सोडणार नाही. आणि अर्जुन, तू प्लीज मला आय लव्ह यू म्हण, असं म्हणत म्हणत प्रिया आता मुद्दामच अर्जुनला सोफ्यावर खाली पाडते. अर्जुन आता खाली सोफ्यावर पडलेला असतो. आता प्रियाचं हे नाटकं सुरू असतात. आता प्रियाचं हे नाटक करण्याच्या मागे आणखी एक रिझन असतं. कारण खिडकीत उभ्या असलेल्या सायलीला तिने स्पष्टपणे बघितलेलं असतं आणि मग अर्जुनने अच्छा सायलीला पण बोलावून घेतलंय का इथे. मग अर्जुन बद्दल अजूनच तिला राग येतो आणि आता तर मला अर्जुनकडून खरं काय आहे ना ते काढूनच घ्यायचंय, असं म्हणत प्रिया आता अर्जुनला अजूनच त्रास देत असते आणि अजूनच त्याच्या जवळ जात असते. आणि आता तर काय, तिने त्याला सोफ्यावर खाली सुद्धा पाडलेलं असतं. प्रिया आता अर्जुनच्या हळूहळू हळूहळू जवळ जात असते. सायलीच्या मात्र जीवाची लाही लाही होत असते. सायलीला हे सगळं दृश्य बघवतच नसतं. सायलीला आता एक क्षण असं वाटतं की नाही, अर्जुन सर आता मान्य करतील की त्यांचंही प्रियावर प्रेम आहे. अर्जुन आता प्रियाच्या मोहाला बळी पडेल. आता सायलीला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. सायली तर तिचे डोळेच बंद करून घेते, तर जास्तच अर्जुनच्या जवळ जात असते. आता मात्र अर्जुनला काही ते सहन होत नाही आणि मग अर्जुन आता प्रियाला जोराचं ढकलतो आणि मग तो खूप चिडलेला असतो आणि प्रियाला तो स्पष्टपणे सांगतो की माझं तुझ्यावर नाही तर माझं फक्त आणि फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे. आणि हे कायम लक्षात ठेव. अर्जुन अगदी अग्रेशनमध्ये येऊन प्रियाला हे सगळं बोललेला असतो. सायली जेव्हा हे सर्व बघते तेव्हा सायलीला एक मोठा सुखद धक्का बसलेला असतो. सायली आता पूर्णपणे वेडी झालेली असते आणि मग यानंतर पुढे काय होईल ह्याच्याशी तिला काही घेणं देणं नसतं. कारण अर्जुनने त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. अर्जुन आता तिचा झालेला असतो, त्यामुळे ती आता खिडकीपासून बाजूला येते आणि प्रत्यक्षात त्या क्षणाचा आनंद घेत असते की ज्या क्षणाला अर्जुन बोललेला असतो की माझं फक्त सायलीवर प्रेम आहे. सारखे तिला ते शब्द ऐकू येत असतात की माझं फक्त सायलीवर प्रेम आहे. डोळे बंद करून सायली फक्त त्या सगळ्या क्षणांची अनुभूती घेत असते आणि मग तिला एक 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 क्षण आठवत असतो अर्जुन सोबत घालवलेला. कशा प्रकारे दिवाळीच्या वेळी जवळ येऊन अर्जुनने तिला तिच्या गालाचं उठणं लावलं होतं. त्यानंतर जेव्हा कुसुमताईच्या घरी सायली राहायला गेली होती तेव्हा अर्जुनने तिला मनवण्यासाठी किती सगळे प्रयत्न केले. आणि एवढंच काय, जेव्हा पाण्याचा टँकर आला होता तेव्हा अक्षरशः त्याने सायलीला उचलूनच घेतलं होतं. आणि जेव्हा फिरायला ते हनीमूनला गेले होते तेव्हा तर सगळ्यांसमोर अर्जुनने सायलीला किस केलं होतं गालावर. ह्या सगळ्या गोष्टी सायलीला आठवत असतात. त्यानंतर हनीमूनच्या वेळी जेव्हा सायलीला त्याने गुलाबाचं फूल दिलं होतं तेव्हा सुद्धा सायलीला काहीतरी झालं होतं. मग नंतर जेव्हा हिल स्टेशनवरून सायली खाली पडणार होती तेव्हा अर्जुनने तिला तिच्या जवळ घेतलं होतं. त्यानंतर जेव्हा दोघंही एकत्र घरी राहायचे तेव्हा किती सगळी मस्ती करायचे. अगदी रात्री झोपेपर्यंत त्यांची मस्ती सुरू असायची. आणि जेव्हा एकदा मूव्हीचा प्लॅन बनला होता तेव्हा सुद्धा किती मस्ती केली होती की पॉपकॉर्न उधळत त्यांनी तो मूव्ही बघितला होता. आणि मग त्यानंतर जेव्हा मूव्ही सुरूच होता तेव्हा अर्जुन सायलीच्याच मांडीवर झोपी गेला.
मग ते सर्व क्षण अचानक सायलीला आठवायला लागतात. प्रेमाचे क्षण सायलीला आठवत असतात. सायली ते सगळे क्षण जपत असते. डोळ्यासमोरून सगळा तिचा भूतकाळ निघून जात असतो आणि मग अर्जुनवर तिचं आणखीनच प्रेम वाढलेलं असतं. जेव्हा तिला समजतं की अर्जुनचंही तिच्यावर प्रेम आहे, सायली आता खूपच खुश झालेली असते आणि मग पुन्हा ती खिडकीकडे येते. आता सायली जेव्हा खिडकीमध्ये येते तेव्हा ती दृश्य बघते की प्रिया आता खूपच चिडलेली असते. कारण अर्जुनने शेवटी मान्य केलेलं असतं की त्याचं फक्त सायलीवर प्रेम आहे आणि त्याचं तिच्यावर कुठलंही प्रेम नाहीये. आणि त्यामुळे प्रिया आता खूप चिडलेली असते आणि सामानाची आता ती आदळआपट सुरू करू लागते. तिने जे काही डेकोरेशन केलेलं असतं अर्जुनसाठी ते सगळं उद्ध्वस्त करत असते. मेणबत्त्या वगैरे फेकून देत असते, खुर्च्या वगैरे फेकून देत असते. प्रिया आता प्रचंड रागामध्ये असते कारण अर्जुनने आतापर्यंत प्रियासोबत फक्त नाटक केलेलं असतं ही गोष्ट प्रियाला जाणवते. कशा प्रकारे अर्जुनने तिच्या भावनांचा खेळ केला, कशा प्रकारे त्याचा हेतू साध्य करण्यासाठी त्याने माझा उपयोग करून घेतला आणि त्याच्या ह्या कामामध्ये सायली सुद्धा त्याच्यासोबत होती. अर्जुनने आतापर्यंत माझा फक्त वापर करून घेतलाय, मला एक पायपुसणं बनवून टाकलंय अशी प्रियाला आता फिलिंग येत असते आणि त्या रागामध्ये आता प्रिया नाही ते करत असते. सगळं काही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो की तन्वी अगं थांब, हे सगळं काय करतेयस, परंतु प्रिया मात्र काहीच ऐकायला तयार नसते. प्रिया फक्त आणि फक्त गोष्टी उद्ध्वस्त करण्याचं काम करत असते. सायली हे सर्व खिडकीतून बघत असते. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय याचा अर्थ तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर अशी साडी जिंकण्याचा मौका. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच व्हिडिओच्या लाईक बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तर मागच्या हप्त्यातील आपली विनर ठरली आहे स्मिता चौबल आणि त्यांना नाती मराठी तर्फे मिळाली आहे एक सुंदर पैठणी. तर मग वाट कसली बघताय, यावेळी साडी तुमची सुद्धा होऊ शकते. त्यासाठी लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघूयात मग यावेळी साडी मिळवण्याचा मान कोण पटकवतंय ते. धन्यवाद. हे सगळं काय चाललंय सायलीला काहीच कळत नसतं. तिला हे सगळं थांबवायचं असतं परंतु दरवाजा बंद असतो. तर प्रियाचा हा मूर्खपणा अजूनच वाढत चाललेला असतो. सामानाची ती फारच आदळआपट करत असते. मग अर्जुन आता प्रियावर ओरडतो आणि तिला म्हणतो की तन्वी अगं काय करतेयस तू हे सगळं. तेव्हा प्रिया आता अर्जुनला जोराचं दूर ढकलते आणि म्हणते की हात सोड, म्हटलं ना तुला, मी सांगितलं होतं ना तुला हात लावायचा नाही म्हणून, मग का हात लावलास तू मला. आणि तुला काय वाटलं तुझे हे छक्के पंजे मला कळत नाही. मला आधीपासून माहित होतं की तू माझ्यासोबत गेम करतोय. तू फक्त आणि फक्त माझ्याशी प्रेमाचं नाटक करतोय आणि माझ्या भावनांशी खेळतोयस. आणि तुझ्या माहिती करता सांगते की तुला काय वाटलं हे सगळं मी प्लॅन केलंय का. अरे तुझं हे नाटक उघडं पाडण्यासाठी मी हा सगळा प्लॅन केलाय. आता तुला कळलंच असेल की आपलं काय स्पेशल बोलणं होणार होतं स्पेशल दिवशी. आणि मग अर्जुनला प्रियाचं बोलणं आठवतं की खरंच प्रिया म्हटली होती त्याला की उद्या मला तुझ्याशी काहीतरी स्पेशल बोलायचंय, असं काहीतरी स्पेशल बोलायचंय की ज्यामुळे तुझा दिवस स्पेशल होऊन जाईल. अर्जुनचं आता खोटं प्रियासमोर उघडं पडलेलं असतं. त्यामुळे अर्जुन प्रियाला म्हणत असतो की तन्वी माझं एकदा ऐकून तरी घे. तेव्हा प्रिया आता खूप चिडलेली असते आणि ती अर्जुनला म्हणत असते की अर्जुन कोण समजतोस रे तू स्वतःला. याचा अर्थ आतापर्यंत तू मला मूर्खात काढत होतास. एक गोष्ट लक्षात ठेव हा अर्जुन, तुझ्यासारखे 5 अर्जुन सुभेदार जरी माझ्या समोर आले ना तरी सुद्धा त्यांना मी पुरून उरेल. अर्जुनची ती कॉलर पकडते आणि रागातच अर्जुनला म्हणत असते की अर्जुन मी आधी तुझ्यावर विश्वास ठेवला. अरे अर्जुन काय काय मी सहन करायचं. साखरपुड्याच्या दिवशी तू तिच्याशी लग्न करून आला तरी सुद्धा मी ते सहन केलं, पण आता दुसऱ्यांदा सुद्धा तू तीच चूक केलीस का. मला उत्तर दे की तू असं का वागलास. मला सांग की तू हे सगळं का केलंस. आता मात्र सायलीच्या जीवाची घालमेल अजूनच वाढलेली असते कारण प्रिया ही खूप चिडलेली असते आणि अर्जुनची कॉलर पकडून ती हे सगळं बोलत असते. सायलीला आता फारच चिंता वाटू लागते. सायली आता दार उघडण्यासाठी दार वाजवण्यासाठी जाते, परंतु त्याचवेळी अर्जुन प्रियाला म्हणतो की मी हे सगळं केलं याचं कारण तुला ऐकायचंय ना, कारण मला माहिती आहे की मधुभाऊ केसमध्ये तू खोटं बोलतीयस. आणि एक गोष्ट म्हणजे विलासचा खून मधुभाऊंनी नाही तर साक्षीने केलाय आणि ही गोष्ट तू तुझ्या डोळ्यांनी बघितली आहेस आणि तरी सुद्धा तू साक्षीला प्रोटेक्ट करतेय. आज फक्त तुझ्यामुळे फक्त मधुभाऊ जेलमध्ये आहेत. प्रिया म्हणते की अच्छा, म्हणजे तू हे सगळं त्या कोर्टासाठी केलं, त्या केससाठी केलं, मधुभाऊंसाठी केलं. अरे मी तुला 100 वेळा ओरडून सांगितलंय की माझा त्या केसशी काहीच संबंध नाहीये आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय की विलास काकांचा खून हा मधुभाऊंनीच केलाय.
आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय, तरी सुद्धा हे मूर्खासारखे प्रयत्न का रे तू करत असतोस? अर्जुन म्हणतो की तन्वी, तू कितीही ओरडून सांग आणि तू कितीही ओरडून सांगितलं ना तरी सुद्धा फॅक्ट मात्र कधीच बदलणार नाही. हे प्रेमाचं नाटक करून ना मला फक्त तुझ्याकडनं सत्य जाणून घ्यायचं होतं आणि खरं काढून घ्यायचं होतं. सुटकी वाजवत अर्जुन प्रियाला सांग, तुझं हे सगळं जे काही खोटं नाटक चाललंय ना ते एक ना एक दिवस नक्कीच बाहेर पडेल आणि तो दिवस लवकरच येईल. प्रिया त्याला म्हणते की तू काही पण काय बोलतोयस, मी काही लपवलं वगैरे नाहीये. पण अर्जुन, तू माझ्यावर खूप गंभीर आरोप करतोय. नाही नाही नाही, आता तर ही गोष्ट बाबांना कळायलाच हवी. मग आता माझे बाबाच तुला सांगतील तुझ्या त्या वकिली भाषेमध्ये की तुझं नक्की काय चुकतंय. सायलीला आता भीती वाटू लागते. सायली विचार करू लागते की या सगळ्या गोष्टी जर रविराज काकांपर्यंत पोहोचल्या तर मात्र या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळेल. नाही नाही नाही, आता त्यांच्यासमोर कुठलाही तमाशा नकोय आणि कुठलाही तमाशा व्हायला नको. नाहीतर आता सगळं काहीतरी व्यवस्थित झालंय. प्रतिमा आत्या आल्यामुळे रविराज काका किती खुश आहेत आणि सुभेदार कुटुंबामध्ये ते सगळ्यांशी एकोप्याने राहत आहे. आता मात्र प्रियाने जर ही गोष्ट रविराज काकांना सांगितली तर मात्र रविराज काकांचा यांच्यावर असलेला विश्वास कायमचा उडून जाईल. कारण आमच्या लग्नानंतर रविराज काका यांच्याशी बोलतही नव्हते, आता कुठेतरी बोलायला लागले, त्यामुळे यांचं नातं खराब व्हायला नको. आता सायलीला खूप भीती वाटू लागते. मग सायली आता जोर जोरात दरवाजा ढकलू लागते आणि मग जोराने दरवाजा ढकलल्यावरती तो दरवाजा निघतो सुद्धा. आणि मग सायली आता दरवाजामध्ये उभी असते तेव्हा प्रिया आणि अर्जुन दोघंही सायलीकडे बघतात. सायलीला समोर बघून तर प्रियाला अजूनच राग आलेला असतो. मग प्रिया अजूनच चिडते आणि म्हणते की नाही नाही, आता तर मी बाबांना फोन करणारच आणि बाबांना ना या सगळ्या परिस्थितीचं सगळं काही गांभीर्य समजावून पण सांगणार, आणि तेही माझ्या भाषेत. प्रिया आता रविराजला कॉल करत असते आणि कॉल करण्यासाठी फोन तिने हातामध्ये घेतलेला असतो. आता त्याच वेळी सायली पळत पळत तिथे येते आणि प्रियाच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते आणि प्रियाला सांगते की काही गरज नाहीये कोणाला फोन वगैरे करण्याची. प्रिया सायलीला म्हणते की काय ग, आलीस तू? आणि तू कशी काय आतमध्ये आलीस ग? खिडकीत उभी राहून कंटाळलीस की काय? मला कधीच कळलं होतं अर्जुन, सायली खिडकीमध्ये उभी आहे आणि ती आपलं बोलणं ऐकते म्हणून. हे म्हणजे कसं झालं माहितीये का? अर्जुनने एखाद्या कटपुतली बावलीसारखं मला नाचवायचं आणि सायलीने बाहेरून मज्जा बघायची. हाच प्लॅन होता ना तुमच्या दोघांचा, परंतु बघा तुमचा प्लॅन हा मी हाणून मोडलाय. अर्जुन प्रियाला सांगतो की एक मिनिट, या सगळ्याशी सायलीचा काही एक संबंध नाहीये. प्रिया म्हणते की हो, मग आता नवऱ्याने बायकोची बाजू घ्यायलाच पाहिजे ना. मला सगळं काही माहितीये, कारण तुमची भांडणं सुद्धा नाटकाचा एक भागच होता. आणि तसंही सायलीला काय, माझ्या भावनांशी खेळायला तर तिला खूप आवडतं आणि म्हणून तर तिने माझ्या नवऱ्याशी लग्न केलं, म्हणजे माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी. आणि तुम्ही दोघांनी मिळून जो काही प्लॅन केलाय माझ्यासोबत, जो काही माझ्यासोबत गेम खेळलाय, तो मात्र मी कधीच विसरणार नाही आणि मी बाबांना सांगणार. याचे परिणाम आता तुम्हा दोघांना भोगावेच लागतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय, धमकी देतीयस तू आम्हाला? धमकी देतीयस का? तेव्हा प्रिया म्हणते की हो, धमकी देतीये आणि ती धमकी आता मी पूर्ण करूनही दाखवणार. एवढं लक्षात ठेवा की तुम्ही नागिनीच्या शेपटीवर पाय दिलाय. मग आता तिचं विष तुमच्या आयुष्यात कसं पसरतं ना, आता तुम्ही बघाच ते. प्रिया आता सायलीच्या हातून तो मोबाईल तिचा खेचते आणि तिथून बाहेर निघून जाते. प्रिया निघून गेल्यानंतर सायलीला मात्र वेगळ्याच गोष्टीचा एक आनंद होत असतो. तो म्हणजे अर्जुनने कबूल केलंय की त्याचं सायलीवर प्रेम आहे म्हणून. तिला सारखा अर्जुनचा तोच आवाज कानावर येत असतो की माझं तुझ्यावर नाही तर माझं सायलीवर प्रेम आहे. आणि ते सगळं आठवून सायली मस्तपैकी अर्जुनकडे बघत असते, अर्जुनकडे फार प्रेमाने बघत असते. आणि अर्जुन त्यावेळी प्रियाने जो काही गोंधळ घालून ठेवलेला असतो घरामध्ये तो आवरत असतो, पसारा आवरत असतो आणि म्हणत असतो की जसं ठरवलं होतं तसं काहीच झालं नाही, काहीच कळत नाहीये काय करावं ते. तुम्ही म्हणत होता तसंच झालं. या तन्वीला सगळं काही आधीपासूनच माहित होतं. मिसेस सायली, तुमचं बरोबर होतं, मी तुमचं ऐकायला हवं होतं. आणि असं म्हणून अर्जुन जेव्हा सायलीकडे बघतो तेव्हा सायलीने तिचे दोन्ही डोळे बंद केलेले असतात आणि सायली त्याच गोष्टीमध्ये असते की अर्जुनने हे कबूल केलंय की त्याचं तिच्यावर प्रेम आहे. त्या गोष्टीचा ती आनंद घेत असते. तेव्हा अर्जुनला वाटतं सायलीला काय झालंय. मग अर्जुन सायलीला विचारतो की मिसेस सायली, तुम्हाला काय झालंय? हे बघा, तन्वी जे काही बोलली ना त्या गोष्टी तुम्ही मनाला लावून घेऊ नका, सोडून द्या आता हे सगळं. त्या गोष्टीचा विचार करत बसू नका, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आलो. अर्जुन तिथून पळ काढत असतो तेव्हा सायली म्हणते की थांबा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता अर्जुन घाबरतो आणि विचार करतो की बापरे, आता यांना मला काय प्रश्न विचारायचा असेल. अरे बापरे, मी जेव्हा तन्वीला सांगितलं की माझं यांच्यावर प्रेम आहे तेव्हा तर ह्या बाहेरच होत्या ना, म्हणजे आता ह्या घर सोडून निघून जातील का?
तर सायली आता खूप प्रेमाने अर्जुनला विचारते की आता मी तुम्हाला जे काही बोलतेय ना, त्याचं खरं खरं उत्तर द्या. मगाशी जेव्हा मी बाहेर उभे होते तेव्हा तुम्ही म्हणालात की, असं म्हणताच त्याच वेळी प्रतिमा, कल्पना, पूर्णा आजी आणि रविराज तिथे येतात. आता जेव्हा सर्वजण घरामध्ये येतात तेव्हा घराचा लुक बघून विचार करू लागतात की इथे नक्की काय झालं, आणि मग रोमॅन्टिक डेट प्लॅन होत होतं इथे असं सगळ्यांना समजतं. हे प्रियाने केले असं कोणाला डाऊट येत नाही. असं वाटतं की सगळं अर्जुन आणि सायलीचाच कार्यक्रम होता आणि अर्जुन आणि सायलीने एकमेकांना वेळ देण्यासाठी, एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता. मग सायली आणि अर्जुन जेव्हा घरच्यांना समोर बघतात तेव्हा सायली म्हणते की तुम्ही इतक्या लवकर आलात पण? पूर्णाजी म्हणते की हो, मग आम्ही तुझी किती वाट बघितली. मग काय? कल्पना म्हटली की सायली घरातच रमली असणार. कल्पना म्हणते की पण पूर्णाई, माझं काही चुकलं नाहीये हा. तुम्ही बघताय ना हे सर्व कॅन्डल डेकोरेशन, कॅन्डल नाईट डिनरचा प्लॅन होता वाटतं. पूर्णाजी, एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? याचा अर्थ अर्जुनला काही पित्त वगैरे झालेलं नव्हतं. म्हणजे हे सगळं करायचं होतं ना घरी येऊन, म्हणून हा सगळा घाट घातला होता पित्ताचा वगैरे. कळतंय का तुम्हाला पूर्णाई? पूर्णाई म्हणते की हो हो, मला समजतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि काय रे अर्जुन, तू आम्हाला असं फसवलंस? रविराज म्हणतो की ओ पूर्णाई, राहू द्या ना, आणि तसंही जाऊ द्या आता या सगळ्या गोष्टी. वयच आहे त्यांचं हे सगळं करण्याचं. त्या निमित्ताने आपल्याला छान नाटक बघायला मिळालं याचा विचार करा ना. त्याचवेळी प्रिया तिथे कपडे चेंज करून आलेली असते आणि मग सगळ्यांना बघून ती म्हणते की अरे वा, तुम्ही आलात. मला पण तुमच्यासोबत नाटक बघायला यायला जमलं असतं तर किती बरं झालं असतं ना. रविराज तिला विचारतो की तन्वी, अगं तू कधी आलीस कॉलेजमधून? तेव्हा प्रिया म्हणते की बाबा, अहो मी कधीच आले. अहो मला खूप असाइनमेंट होत्या आणि त्याच असाइनमेंट कंप्लीट करत बसले होते. रविराज म्हणतो की मग तुझं ते वर्कशॉप वगैरे झालं की नाही? प्रिया म्हणते की वर्कशॉप तर खूपच चांगलं झालं आणि त्या डिझायनरने असे काही आज धडे शिकवलेत ना मला, ते की मी कधीच विसरणार नाही. म्हणजे अर्जुनला टोमणा देत ती हे सगळं म्हणत असते. पूर्णाजी म्हणते की चला, म्हणजे याचा अर्थ आजचा आपला सगळ्यांचा दिवस सत्कर्मी लागलाय असं म्हणायला काही हरकत नाही. अर्जुन म्हणतो की हो पूर्णाजी, त्याच्यात तर काही शंकाच नाही. आणि प्रतिमा, त्या बघ किती खुश दिसते आज. कल्पना म्हणते की बरं चला, आता सगळ्यांनी फ्रेश व्हा बरं, आणि मग आपण निवांत गप्पा मारूयात. मग सर्वजण आता फ्रेश होण्यासाठी जातात. तर प्रिया रागानेच अर्जुनकडे बघत असते आणि रागानेच अर्जुनला बघून आता ती तिच्या रूममध्ये निघून जाते. सायलीला मात्र खूप आनंद होत असतो. सायली सारखीच अर्जुनकडे बघत असते. अर्जुनला काही कळतच नसतं की सायलीला नक्की झाले काय, अशी का माझ्याकडे बघते सारखी सारखी. परंतु अर्जुनने जे कबूल केलेलं असतं की त्याचं सायलीवर प्रेम आहे, ही गोष्ट सायलीला सारखी सारखी आठवत असते आणि त्यामुळे ती सारखी सारखी खुश होत असते आणि त्यामुळे या सगळ्या वेडेपणाच्या गोष्टी तिच्याकडनं होत असतात. सारखं सारखं तेच आठवून सायली खूप खुश होत असते आणि स्वतःशीच लाजत असते. इकडे अर्जुन हा खोलीमध्ये असतो आणि अर्जुन आता त्याच गोष्टींचा विचार करत असतो आणि म्हणत असतो की बापरे, आता हे सगळं मी काय करून बसलो. मी तन्वी समोर बोलून बसलो की माझं मिसेस सायलींवर प्रेम आहे, आणि आता हे मिसेस सायलीने ऐकलं असेल का? कारण तेव्हा त्या खिडकी बाहेरच उभ्या होत्या ना. याचा अर्थ त्यांनी हे सगळं ऐकलं असेल का? नाही, त्यांनी ऐकलंच असेल. आणि आता जेव्हा ऐकल्यावर त्यांनी जर घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला तर मग मी काय करू? तितक्यातच चैतन्य तिथे येतो आणि अर्जुनला विचारतो की काय रे अर्जुन, तू मला बोलवलंस का? अर्जुन म्हणतो की हो, मी तुला बोलवलंय. अरे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे एक. चैतन्य म्हणतो की बापरे, आता काय करून बसलायस तू? तेव्हा अर्जुन म्हणतो की ते काय झालं ना, मी मिसेस सायलींसमोर बोलून गेलो की माझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून. ही गोष्ट ऐकून तर चैतन्याला खूपच आनंद होतो आणि तो म्हणतो की काय सांगतोयस अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे जरा हळू बोल, ओरडू नकोस. इकडे सायली किचनमध्ये असते. सायली तर अगदी स्वप्नातच हरवलेली असते. किचनमध्ये जेव्हा स्वयंपाक बनवत असते तेव्हा भाजी मात्र सारखी चमच्याने हलवत असते आणि त्या सगळ्या गोष्टीमध्ये रमून गेलेली असते. ज्यावेळी अर्जुन तिला बोललेला असतो की माझं तुझ्यावर नाही तर माझं फक्त आणि फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे. सायलीला पुन्हा पुन्हा ती गोष्ट ऐकायला येत असते आणि त्या गोष्टीमध्ये सायली रमून गेलेली असते आणि रमून जात असताना सारखाच तो चमचा घेऊन हलवत असते. आता विमल हा सगळा प्रकार बघते आणि सायलीताईंचं काय चाललंय नक्की हे काही तिला कळत नाही. मग विमल सायलीला म्हणते की सायलीताई,
अहो काय करताय सायलीताई? तेव्हा सायली हसत हसत विमलला उत्तर देते की भाजी गरम करतीये. मग विमलही हसते आणि म्हणते की सायलीताई तुम्ही एक काम, तुम्ही प्लेट साफ करा, मी भाजी करते गरम. तर सायली म्हणते की चालेल. मग सायली आता प्लेट साफ करण्यासाठी जाते, प्लेट पुसण्यासाठी जाते. तेवढी सुद्धा एक एक प्लेट अगदी आनंदाने हातामध्ये काय घेत असते आणि एकदम जिव्हाळ्याने काय ती प्लेट पुसत असते, सोबतच हसत काय असते आणि स्वप्नात काय हरवून जात असते, तो सगळा प्रकार बघून विमल सुद्धा हसू लागते आणि सायलीताईंना आज नक्की काय झालंय असं तिलाही प्रश्न पडतो. इकडे अर्जुनने चैतन्याला सांगितलेलं असतं की मिसेस सायलींना कळलंय की माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि मी हे बोलून गेलोय की माझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून. परंतु चैतन्य या गोष्टीवर रिॲक्ट करण्याच्या ऐवजी तो खूपच खुश होतो, अर्जुनला मिठी मारतो आणि म्हणतो की वा 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 अर्जुन, काय केलंयस आज तू, खरंच आज तू शोभलास अर्जुन सुभेदार. फायनली तू सायली वहिनीसमोर कन्फेस केलं की तुझं सायलीवर किती प्रेम आहे ते. चैतन्य म्हणतो की मग काय झालं, तुझं तोंडच सांग. अर्जुन म्हणतो की नाही. चैतन्य म्हणतो की मग काय झालंय, तू कोणासमोर कबूल केलंयस की तुझं सायलीवर प्रेम आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की अरे ऍक्च्युली मी सायलीला नाही बोललोय की माझं तिच्यावर प्रेम आहे, मी तन्वीला बोललोय की माझं सायलीवर प्रेम आहे म्हणून. चैतन्य पुन्हा ओरडून म्हणतो की काय. अर्जुन म्हणतो की चैतन्य सारखं ओरडून मला काय विचारू नको हा, आणि घाबरू नको ओरडून. चैतन्य म्हणतो की अरे पण असं कसं काय झालं, तू तन्वी समोर कसं काय बोलला ही गोष्ट की माझं सायलीवर प्रेम आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की अरे ती फार मोठी गोष्ट आहे, जाऊ दे त्या गोष्टी सगळ्या मी तुला नंतर सांगेल, कारण ती खूप मोठी गोष्ट आहे, परंतु ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की मी तन्वीला जे काही बोललोय ते मिसेस सायलीने ऐकलंय. चैतन्य म्हणतो की अरे हो ना, मग तेच तर एक्सपेक्टेड आहे ना, त्याशिवाय मिसेस सायलींना कळणार कसं की तुझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून. अर्जुन म्हणतो की चैतन्य परंतु हा राईट टाइम नाहीये ना हे सगळं बोलण्याचा, तू विसरला का कॉन्ट्रॅक्टमध्ये काय लिहिलंय. आणि चैतन्य तुला माहिती आहे ना, मिसेस सायली जर चिडल्या तर त्या कधी इथून निघून जाऊ शकता. आता मी काय करू चैतन्य, मला काहीच सुचत नाहीये. चैतन्याला मात्र अर्जुनच्या ह्या प्रसंगाचं खूप हसायला येत असतं आणि मग अर्जुनला तो म्हणत असतो की सायली बहिणी खूप चिडलीये का रे अर्जुन. अर्जुन म्हणतो की नाही अरे चैतन्य, मला तसं नाही म्हणायचंय, ती चिडलेली मला काही दिसली नाहीये. मग चैतन्य विचारतो की सायली बहिणीने तुझ्याशी बोलणं बंद केलंय का. अर्जुन म्हणतो की अर्जुन म्हणतो की नाही रे चैतन्य, असं पण काही नाहीये. चैतन्य म्हणतो की मग तर सायली वहिनी काहीतरी ऍक्शन घेणार, तुला तर सायली वहिनी माहितीच आहे कशा आहेत म्हणून. बघ बाबा, एकतर सायली वहिनी सगळ्यांना घरच्यांना सांगून टाकेल की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे म्हणून, नाहीतर मग काय ती घर सोडून सुद्धा जाऊ शकते बाबा. आता म्हणायला गेलं तर ती सायली वहिनी आहे, सायली वहिनी तर काही पण करू शकते बाबा. आणि सायली वहिनीला तर तू ओळखतोच, सायली वहिनी फक्त चिडत नाही, सायली वहिनी वनवा पेटवते वनवा. चैतन्य अर्जुनला फक्त घाबरून देत असतो आणि स्वतः मात्र हसत असतो. अर्जुनची ही दशा बघून, अर्जुनची ही अवस्था बघून अर्जुन मात्र खूप घाबरलेला असतो की आता मिसेस सायली मला सोडून जातील का, घरच्यांना त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगतील का, त्यानंतर आता मिसेस सायली कसं रिॲक्ट करतील, माझ्यावर खूप रागवतील का. अर्जुनला मात्र त्या सगळ्या गोष्टीचं फारच टेन्शन येतं आणि चैतन्य जसं बोलत असतो तसं अर्जुन विचार करू लागतो आणि आता अर्जुन खूपच घाबरतो. अर्जुनला खूपच टेन्शन आलेलं असतं. मिसेस सायली आता काय करतील काही नेम नाही, अर्जुनला माहित असतं. आणि मिसेस सायलींचा राग तर अर्जुनला माहित असतो की एकदा जर मिसेस सायलींना राग आला तर तो काय लवकर जात नाही, त्यामुळे अर्जुन आता प्रचंड घाबरतो. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अर्जुनने प्रियाला तोंडावर नाही म्हणून सांगितलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की माझं तुझ्यावर नाही तर सायलीवर प्रेम आहे. त्यामुळे प्रिया ही खूप चिडलेली असते, ती तिच्या खोलीमध्ये असते आणि आदळापट करत असते आणि खूपच चिडलेली असते आणि म्हणत असते की अर्जुन तुझी हिंमत कशी काय झाली माझ्या तोंडावर हे सांगण्याची की तुझं माझ्यावर नाही तर सायलीवर प्रेम आहे. एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन, या गोष्टीसाठी ना मी तुला कधीच माफ करणार नाही. आता सायली जेव्हा रूम मध्ये येते तेव्हा अर्जुन तोच विचार करत बसलेला असतो की सायली माझ्यावर चिडली असेल का, सायलीला खूप टेन्शन आले असेल का. आणि मग अर्जुन तर सगळा विचार करत असताना सायली तिथे येते. सायली मात्र लाजत अर्जुनकडे आलेली असते आणि तिला माहित असतं की अर्जुनने आता कबूल केलंय की त्याचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. आणि अर्जुनला हे सगळं तिला विचारायचं असतं, अर्जुनच्या तोंडून हे सगळं ऐकायचं असतं. परंतु अर्जुनला मात्र वेगळीच भीती वाटत असते की मिसेस सायलींना आता सगळं कळलंय म्हटल्यावर मिसेस सायली घर सोडून निघून जाता की काय. मग अर्जुन आणि सायली एकाच वेळी बोलतात की मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय.
आता दोघांनाही काहीतरी सांगायचं असतं. सायलीला सांगायचं असतं की माझंही तुमच्यावर प्रेम आहे, आणि अर्जुनला आता सांगायचं असतं की मी हे सगळं तन्वीला बोलण्यासाठी केलं, कारण तन्वी ही खूप चिडलेली होती म्हणून मी तुमचं नाव घेतलं, असं कदाचित अर्जुन सायलीला सांगू शकतो. आता जे काही होईल ते आपल्याला उद्याच्या भागातच समजेल. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्याच्या भागात दडलेली आहे, त्यामुळे उद्याचा भाग बघायला अजिबात विसरू नका. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय याचा अर्थ तुम्हाला मिळणार आहे एक सुंदर अशी साडी जिंकण्याचा मौका. त्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच व्हिडिओच्या लाईक बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मागच्या हप्त्यातील आपली विनर ठरली आहे स्मिता चौबल, आणि त्यांना नाती मराठीतर्फे मिळाली आहे एक सुंदर पैठणी. तर मग वाट कसली बघताय, यावेळी साडी तुमची सुद्धा होऊ शकते. त्यासाठी लगेचच आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बघूयात मग यावेळी साडी मिळवण्याचा मान कोण पटकवतंय ते. धन्यवाद.